आणीबाणी कलम 352 ते 360 भाग 18 आणीबाणी. आणीबाणीचा भाग 18 आहे. कलम 352 आणीबाणी घोषणा. युद्ध प्रक्रियाक्रम सशस्त्र उठाव 44व्या घटना दुरुस्तीने सशस्त्र उठाव हा शब्द टाकला. त्याचा गंभीर धोका अशा निरनिराळ्या कारणांवरून घोषणा राष्ट्रपतीला केंद्रीय कॅबिनेटने लेखी कळवणे आवश्यक. पीएम एकट्या पीएमचे नाही, एकट्या पीएमने नाही, म्हणजे कॅबिनेटने लेखी कळवणे आवश्यक आहे राष्ट्रपतीला. फक्त पीएम म्हणला म्हणून आणीबाणी लावा असं चालणार नाही, जे की इंदिरा गांधींनी केलं होतं. आणीबाणीच्या घोषणेला 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सदनांनी ठरावाद्वारे मान्यता देणे. अन्यथा ठराव संपुष्टात लोकसभा बरखास्त झाला असेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत, म्हणजेच आणीबाणी घोषणेला 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सदनांनी मान्यता देणे गरजेचे व लोकसभा जर का बरखास्त झालेली असेल तर नवीन लोकसभेच्या 30 दिवसाच्या आत, म्हणजेच 1 महिन्याच्या आत. मान्यता दिल्यास 6 महिन्यापर्यंत राहते. एका वेळी 6 महिन्यांसाठी वाढवता येतो, असा तो कितीही वेळा वाढवता येतो. आणीबाणी ह्या 6 महिन्यांनी वाढवता येतो. आणीबाणीच्या घोषणाचा पुढे ढकलण्याचा ठराव दोन्ही सदनांनी मध्ये विशेष बहुमताने संमत होणे गरजेचे. जर का पुढे ढकलायचं असेल 6 महिन्याच्या कालावधीने, 6 महिन्याच्या पुढे ढकलण्याचा दोन्ही सदनांना विशेष बहुमताने संमत करावा लागेल. 6 महिने ढकलायचं असेल तर राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा केव्हाही समाप्त करू शकतात, संसदेची आवश्यकता नसते. हे महत्त्वाचं. राष्ट्रपतीकडे कधीही राष्ट्रपती बंद करू शकतात, संसदेची आवश्यकता नसते. अमान्य करणारा ठराव संसदेने संमत केल्यास राष्ट्रपतीवर आणीबाणी समाप्तीची घोषणा करणे बंधनकारक. जर का ठरावच झाला सगळ्यांमध्ये तर राष्ट्रपतीला करावंच लागतं. समाप्ती बंधनकारक आहे. लोकसभेच्या किमान 1/10 सदस्यांनी अध्यक्षांकडे राष्ट्रपतीकडे लेखी निवेदन करून सभागृहाचे विशेष अधिवेशन भरवण्याची विनंती करावी. 1/10 जी की गणरपुरती असती तेवढ्याच लोकांनी विनंती करावी. निवेदन प्राप्तीपासून 14 दिवसाच्या आत अध्यक्ष व राष्ट्रपती यांना अधिवेशन बोलवावेच लागते. त्यानंतर आणीबाणी अंमलात व समाप्ती. आणीबाणी अंमलात कोणकोणतं दोन्ही सदनांनी संमत करणे गरजेचे आहे. आणीबाणी अंमलासाठी व विशेष बहुमताची गरज आहे. आणीबाणी समाप्तीसाठी केवळ लोकसभेने संमत करणे गरजेचे व साध्या बहुमताची गरजेचे. म्हणजे समाप्तीसाठी फक्त लोकसभेची संमत करणे गरजेचे असते व साध्या बहुमताचे गरजेचे. राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी केंद्र राज्य संबंधावरील परिणाम. कलम 353 कार्यकारी संबंधावर परिणाम. राज्य सरकार कार्यरत राहत पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. आणीबाणी दरम्यान केंद्र राज्यांना कोणत्याही बाबीवर कार्यकारी निर्देश देऊ शकतो. म्हणजे आणीबाणीच्या काळात केंद्र हा मेन प्रमुख बनतो. कलम 353 कायदेकारी परिणाम. कायदेकारीवर काय परिणाम पडतात. घटक राज्यांची विधिमंडळे कार्यरत राहू शकतात. राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. म्हणजे राज्यसूचीत सुद्धा संसद कोणत्याही कायदा करू शकते. राज्यसूचीतील विषयावर कायद्याचा अंमल आणीबाणी संपल्यानंतर, म्हणजे आणीबाणी संपल्यानंतर 6 महिने संपल्यानंतर संपुष्टात येते. आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी. अधिवेशन सुरू नसल्यास राष्ट्रपती राज्यसूचीतील विषयाबाबत अध्यादेश काढू शकतात. राष्ट्रपती हा राज्यसूचीतील विषयाबाबत सुद्धा अध्यादेश काढू शकतात. कलम 354 वित्तीय संसदावरील परिणाम. राष्ट्रपती आदेशाद्वारे केंद्र राज्य दरम्यान घटनात्मक महसुली विभाग बदलू शकतात आणि आणीबाणी ज्या आर्थिक वर्षात संपते त्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आदेश अंमलात राहतो. लोकसभा व विधानसभा कार्यकाल. एक वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. पहिला 6 महिने नव्हता, पण आता एक वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. असा किती वेळा वाढवता येतो. मात्र आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापेक्षा अधिक काळ वाढवता येत नाही लोकसभा व विधानसभा कार्यकाळ.
मूलभूत हक्कावरील परिणाम. आता हक्क जे की आपले भाग 3 मध्ये आहे, 358 व 359. कलम 19 मधील 6 स्वातंत्र्य आपोआप निलंबित होतात. केवळ बाह्य आणीबाणी संबंधित आहे. निलंबन हे आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीसाठी असते, संपूर्ण देशासाठी लागू. तसेच मूलभूत हक्क नव्हे तर ते बजावण्याचा न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क निलंबित होतात. कलम 20 व 21 वगळून बाकी सगळे नष्ट होतात. बाह्य तसेच अंतर्गत संबंधी बाबतीत राष्ट्रपतीच्या आदेशाचा उल्लेख केलेल्या कालावधीसाठी संपूर्ण देश त्याचा एखादा भाग सुद्धा लावू शकतो आपण. आतापर्यंतच्या घोषित 3 आणीबाणी. 26 ऑक्टोबर 1962 चीन आक्रमण केलं, तर त्यावेळेस 1962 झालं. 3 डिसेंबर 1971 पाकिस्तानने आक्रमण केलं व 25 जून 1975 अंतर्गत अशांतता, यामुळे इंदिरा गांधींनी लावलं होतं 75 मध्ये. राष्ट्रपती राजवट, घटक राज्यातील आणीबाणी. राष्ट्रपती राजवट, घटक राज्यातील आणीबाणी. कलम 355. प्रत्येक राज्याचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक राज्याचे परकीय आक्रमण म्हणजे राज्य ते आतमध्ये असतं, भारताच्या आक्रमणापासून संरक्षण करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. कलम 356 नुसार राज्य शासन घटनात्मक तरतुदीनुसार चालवणे अशक्य झाल्यास, खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्य शासन आपल्या हातात घेतात व त्यालाच राष्ट्रपती राजवट म्हणतात. कलम 356 नुसार कारभार चालू राहणे अशक्य असेल तर, कलम 365 नुसार अंमलबजावणी करण्यात राज्याने कसूर केला असेल तर. म्हणजे कलम 365 कशासाठी आहे? अंमलबजावणी करण्यात राज्याने कसूर केला तर, व 356 हा कारभार चालू राहणे अशक्य असेल तर. संसदेची मान्यता. 2 महिन्याच्या आत दोन्ही सदनांनी संमती देणे गरजेचे. लोकसभा विसर्जित झाली तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत संमती देणे गरजेचे. संसदेची मान्यता म्हणजे 2 महिन्याच्या आत दोन्ही सदनांनी संमती देणे गरजेचे आहे, 2 महिने. लोकसभा विसर्जित झाली तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 महिन्यापर्यंत संमती देणे गरजेचे. एका वेळी 6 महिन्यासाठी वाढवता येते. आणीबाणी आपण 6 महिन्यांनीच वाढवू शकतो. महत्तम 3 वर्षासाठी वाढवता येते. घोषणेचा ठराव. दोन्ही सदनांमध्ये साध्या बहुमताने संमत होणे गरजेचे. राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती समाप्ती करू शकतात. राष्ट्रपती तसेच राज्यपाल विधिमंडळे वगळता इतर संस्थांचे अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात. कोण? राष्ट्रपती. राष्ट्रपती राज्य विधिमंडळाचे अधिकार संसद चालवेल असे जाहीर करू शकतात. म्हणजे संसद सुद्धा चालू शकते राज्य विधिमंडळाचे अधिकार. राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या वतीने कारभार चालवितात. संसद राज्य विधिमंडळाचे कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्रदान करू शकतात. केलेला कायदा जोपर्यंत राज्य विधिमंडळात असा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत अंमलात राहतो. केस. राजस्थान राज्य व भारत सरकार 1977. केंद्रात जेव्हा जनता दल पक्षाचे सरकार होते तेव्हा काँग्रेस सरकार राजस्थानमध्ये होती. केंद्रीय गृहमंत्री चरण सिंग यांनी या सरकारांना निवडणुका घ्याव्यात असे सांगितले. राजस्थानसह इतर राज्यांनी केंद्राच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टने 356च्या संदर्भात निर्णय दिला. 356 म्हणजे चालवणे अशक्य असेल तर. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेत संसदेने संमती देण्याअगोदर विधानसभा विसर्जित करता येईल. राष्ट्रपती राजवटीची घोषणा 2 महिन्यापर्यंत अंमलात राहील. SR बोईमन वर्सेस भारत 1994. कर्नाटक बोईमनच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारचे बहुमताच्या पाठिंब्याचा प्रश्न निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली, परंतु राज्यपालांनी दुर्लक्ष करून राष्ट्रपती राजवट लागू केली. म्हणजे बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत तरी सुद्धा राज्यपालांनी दुर्लक्ष करून राष्ट्रपती राजवट लागू करून टाकली. तेव्हा 356च्या उपयोजनास आव्हान. पुढील निर्णय. विशेष परिस्थितीमध्ये यावा. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला न्यायिक पुराव्याचे तत्व लागू आहे आणि तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. केंद्रात
नवीन पक्षाचे सरकार आल्यास त्या राज्यातील इतर पक्षांनी सरकारी बरखास्तीचा अधिकार नसेल. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रावर आहे. जे केंद्र राष्ट्रपती राजवट लागू करते तर त्यांना ती जबाबदारी आहे की कसं काय कोणत्या परिस्थितीत तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवट अवैध असल्यास न्यायालय निलंबित, राज्य सरकार पुनर्स्थापित व राज्य विधान सभा पुनरुज्जीवित करू शकते. म्हणजे सगळं परत नीट करू शकते. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेस संसदेने संमती दिल्यानंतरच विधानसभा विसर्जित करण्यात यावी. राजस्थान वर्सेस भारत सरकार या खटल्यातील निर्णय बदलला. धर्मनिरपेक्षता हे घटनेचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. कलम 356 बाबत सरकारी आयोगाची शिफारस होती. शेवटचा उपाय म्हणून लागू केले जावे असं सरकारी आयोग म्हणले. सरकारी आयोग राज्यपालांनी सर्व पर्यायी शक्यता आजमावून पाहाव्यात. घोषणेला संसदेची मान्यता मिळाल्याखेरीज राज्यपाल राष्ट्रपती यांनी विधानसभा विसर्जित करू नये. देशात जवळपास 331 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम पंजाबमध्ये 1951, सर्वाधिक वेळा मणिपूर 10 वेळा, तर एकही नाही असे छत्तीसगड व तेलंगणामध्ये एकदाही झालेले नाही. आर्थिक व वित्तीय आणीबाणी 360, एकदाही नाही भारतामध्ये. जर भारताचे एखादे भागाचे आर्थिक स्थैर्यपद धोक्यात आल्याची परिस्थिती घोषणेपासून 2 महिन्याच्या आत दोन्ही सदनांनी तिला ठरावाद्वारे मान्यता करण्याची गरजेचे. राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे विशेष बहुमताने करावं लागते. घटनात्मक आणीबाणी व आर्थिक आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी 352, घटनात्मक आणीबाणी 356, आर्थिक आणीबाणी 360. आता विशेष बहुमताने करावं लागते राष्ट्रीय आणीबाणी. तसं घटनात्मक व आर्थिक आणीबाणी घोषणेचे ठराव दोन्ही सदनामध्ये साध्या बहुमताने घ्यावे लागते. तसे इथे विशेष बहुमताने राष्ट्रीय आणीबाणी. ठराविक काळाने संसदेची संमतीची गरज असते. कुणाला? राष्ट्रीय व घटनात्मकला. तसं आर्थिक आणीबाणीला संमतीची गरज नाही, संसदेची संमतीची गरज नाही. राष्ट्रीय आणीबाणी कितीही कालावधीसाठी वाढवता येते. तसं घटनात्मक आणीबाणी 3 वर्षाकरता लागू होते. तर आर्थिक आणीबाणी महत्तम कालावधी सांगितलेला नाही. संसद 1 महिन्याच्या आत, नवीन लोकसभा 30 दिवसात म्हणजे 1 महिन्याच्या आत संसद नवीन लोकसभा आली तर महत्तम. संसद 2 महिने किंवा नवीन लोकसभा आली तर 30 दिवसाच्या म्हणजे 1 महिन्याच्या आत. आर्थिक आणीबाणी समाप्त राष्ट्रपती केव्हाही करू शकतात. राष्ट्रपतीकडे समाप्तीचे सर्व अधिकार आहेत. परिणामी कोणत्याही राज्य वित्तीय पालनाबाबत निर्देश देऊ शकतात. वेतन व भत्त्याचे घट, सर्व धन विधेयक व अन्य विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे आवश्यक. एकदाही आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही. आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन वित्त मंत्रालयाअंतर्गत होते. कलम 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यांमध्ये एक साम्यविच्छेद अधिकार असतो, प्राप्त घेता येतो. यानुसार आणीबाणी.